दुधपचारे माझे पण मार्गदर्शक साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी. तसेच उदासा परिसरातील गावसूत परिसरातील मार्गदर्शक यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार जी. तसेच या कार्यक्रमाला संचालन करते निकेश भाऊ धंद्रे साहेब, या कार्यक्रमाचे संचालन करता यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार जी. तसेच आदरणीय मंच सेवक सेविका बालसेवक बालसेविका सर्वांना प्रेमभावाकडून आदरपूर्वक नमस्कार जी. मी पण आपल्यातला असे एक दुखी कष्टी सेवक. या मार्गात येण्याचं कारण तर खूप मोठं आहे जी माझ्याजवळ. त्याची प्रचिती सांगूही शकणार नाही मी, एवढं मोठं आहे. माझं लग्न झालं 2007 मध्ये. त्याच्यानंतर मला या मार्गाची रूपरेषा आमचे पाचगाव परिसरातील जे मार्गदर्शक होते आणि त्यांच्या समोर आमचे सासरे हे त्यांचे खूप मित्र जवळचे, त्यांच्यानुसार मी या मार्गात जुळलो. नंतर आमची पत्नी ते पण सेवकीनच. घरी आल्यानंतर आम्ही अनेक देवतावाले त्याचं ते पूजन, दिवाळी दसरा अनेक बळ्या पात्यावाला विषय. त्याच्यानंतर तिचं त्या कार्यामध्ये मनच नव्हतं लागत जी. मी काही असा व्यसनीतून नव्हतो. मला असा दारूचं व्यसन किंवा म्हणा दारू सट्टा जुवा टाणी की आता काही व्यसन नव्हतं. मी मार्गातलाच विषय. तुकडोजी महाराजाच्या मंदिरात जायचा, तिथं भगवंताचं पूजन करायचा, या पद्धतीचे माझे कार्य. मग ही आली माझ्या आयुष्यात जुळली. आजी म्हणते या मार्गात आलो, तुमच्याशी जुळलो, माझं या पूजेमध्ये मनच नाही लागत जी म्हणते. हो का जी म्हणलो. म्हणते आपण मार्ग घेऊन टाकला असता म्हणते. हो का जी म्हणलं. मला माहित होता जी. मी म्हणलं आपण कोणत्याही मार्गात गेलं तरी देव भगवंत एकच आहे जी. रस्ते त्याचे अनेक असल पण आपल्याला त्याच ठिकाणी जायचं आहे हे मला सर्व प्रथम मला माहीतच होतं जी. मी म्हणलं ठीक आहे आपण या मार्गाशी जुळून जाऊ. माझा परिवार, आई बाप सर्व. माझी ताई एक अपंग होती, आई अडाणी होती, बाबा मुख्य होते, सर्व परिवार मला घेऊन चालायचा होता. त्यानुसार मी या मार्गात आलो जी, जुळलो जी. खूप खूप मोठं कारण आहे जी या मार्गाचं. आता सांगता भरपूर आता काय करता तर ते घडलं थोडक्यात सांगतो. मी मार्गात जुळलो. त्याच्यानंतर आमचे शेंद्रे बाबाजी तास यांच्याकडून मी मार्ग घेतला जी. मार्ग घेतला. काही कालानंतर आमचे कार्य सुरू राहिले. त्या कार्यात बरेच दिवस कार्य होताना आमचे बाबाजी म्हणते आजी वाटकर साहेब तुम्ही म्हणते त्यागाचे कार्य जर घेऊन घेतले तर खूप आनंद होईल जी म्हणते. हो का जी म्हणलो. हो म्हणते घेऊन घ्या म्हणते. आजी ठीक आहे जी म्हणलो. त्याचा शब्द पकडला आणि भर उन्हाळ्यात कार्य सुरू केले जी. भर उन्हाळ्यात कार्य सुरू केले. आमचे सासरे म्हणे आजी म्हणे उन्हाळ्यात कार्य सुरू नको करायची म्हणे, हिवाळ्यात करा म्हणे, कार्य चांगले होते म्हणे. हो का जी म्हणलो. नाही म्हणलो मला कार्य घ्यायचे साहेब. बाबाजीने म्हणलो शब्द दिला आहे त्या शब्दाचा पालन करायचं आहे जी म्हणलो. घेतले जी कार्य सुरू केले जी. चांगले सुरळीत चालू होते. आईची तब्येत थोडीशी बरोबरच नव्हती त्या कार्यात. आईची आमच्या तब्येत थोडीशी बरोबरच नव्हती. तरी पण आईने शब्द दिला. बापू म्हणते तुला या मार्गात स्थान मिळवायचं असेल तर एक ना दिवस कार्य तुम्हाला करावंच लागल. करून घ्या ना म्हणते. एक दिवस कराय की वाचे साहेब. आई पण तब्येत बरोबर नाही माझी खूप तब्येत चांगली आहे म्हणते. कार्य घ्या म्हणते. घेतली जी कार्य. सर्वांनी कार्य चालू राहिली जी. कार्य सुरू असताना हा देव मोठा देव बुद्धीच मोठी अलग देऊन देते जी या कार्यामध्ये. ते कार्य करत असताना नाही का मला मिरचीचा धंदा करायला सुरू लावला त्या भगवंतात. एक नाशिवंत माणूस मला भेटला होता. तो म्हणते अरे भाऊ मिरचीचा धंदा सुरू कर नका म्हणते. त्याच्याकडून मी मिरचीचा धंदा सुरू केला जी. बंडीवर मिरची घेऊन घेतली. त्याला 1 रुपया नाही दिला. पहा हे असे कार्य खूपच आजी अशा अनेक छोट्या मोठ्या या कार्यामध्ये नाही का खूपच गलत्या झाल्या महातारा. हा आणि त्याचा पश्चाताप मलाच झाला जी. खोटं नाही सांगत. त्या कार्यामध्ये 32 दिवसाच्या कार्यामध्ये लक्ष्मीबाई आटकर मरण पावल्या. बरोबर आहे पंचबरोबरजी. बरोबर. आमच्या आई त्या 32 दिवसाच्या कार्यामध्ये मरण पावल्या. त्याच्या अगोदरच एक गाय सुद्धा मरण पावली माझी घरची. तरी पण त्या चुका लक्षात नाही आल्या जी आमच्यावाल्या. तरी पण त्या चुका लक्षात नाही आल्या.
खूप म्हणजे मोठा डोंगर कोसळलं होतं. काही ती वेळच तशी होती. मग नंतर आई मरण पावली, गाय पण मरण पावली. चुका अनचुका, छोट्या मोठ्या बाजारात जाणे, इकडे जाणे, हे खाणे ते असे कार्य अनेक चालू राहिली. असं खूप मोठं कार्य घडलं नव्हतं माझं. हे खूप असं कार्य केलं बा, दारू पेला बा, सट्टा खेळला, जुवा खेळला, असं काही नव्हतं जी. छोटे मोठेच कारण होत गेले जी माझ्या हाताने. भगवंत साक्षात आहे जी, मी खोटं नाही बोलणार. तर पण या मार्गात छोट्या छोट्या कारणाची पण शिक्षा मिळते, हे लक्षात ठेवा. भगवंत साक्षात आहे जी. ते कार्य सुरू केले आणि नंतर हे असं माझ्या लक्षात आलं का नाही भगवंत आहे. खूप दुःखी झालो होती जी त्यावेळेस. मी लई दिवस मी कार्य बंद ठेवले. कार्य बंद ठेवल्यानंतर मुलं तसे मोठे होत गेले. त्यांना पण वाटत होतं, बाकी ठिकाणी हवनं होत होते, चर्चा बैठकी होत होत्या. असं वाटत होतं त्याला की आमचे पप्पा आता कुठंतरी जाणार, असं वाटत होतं त्याला. जात काऊन नाही. त्यांनी मग शब्द दिला, आई पप्पाजी आपण कार्य नाही घेऊन काजी, मोठे मोठे पोराजी 10वी 12वी वाले झाले आता. तर असं का बाई आजी, होजी आपण कार्य घेऊन आजी. आमच्या गावामध्ये नाही का हवन कार्य होत होते ना, तरी असे हू शब्दांना नव्हते बोलत जी. असं अलगच काढून टाकलं होतं आम्हाला. त्या मार्गातूनच बाहेर काढून टाकलं होतं. सांगतो तुम्हाला, कोजागिरीचा कार्यक्रम होता गावामध्ये. आमचे महादेवजी बोलले, हे आमच्या कानी लागले, आजी प्रेमदासजी म्हणते तुमच्याशी कार्यक्रम होणारच नाही, तुमची या कार्यक्रमात उपस्थिती पाहिजे. तेव्हापासून या मार्गाने मला चालना भेटली जी. महादेवजीने रस्ता दाखवला. अजून बसले आहेत महादेवजी, बोलले इथंच. त्यांनी रस्ता दाखवला. या म्हणे तुमच्याशिवाय या मार्गात जमणारच नाही हे कार्य. केले आम्ही ते कार्य. त्यानंतर साधी जोत चालू होती आमची वाली. मग काही दिवसानंतर मुलाबाळांचं ऐकलं आणि विषय घेतला. मी म्हणलं चला आपण आता परिपूर्ण होऊनच जायचं. एक दिवस असा साहेबाशी फोन लावला. साहेब भेटायला आज होतं जी. त्यानंतर साहेबाकडे शब्द मिळाला होता. साहेबासोबतच बोलणं झालं माझं. साहेब म्हणते घराकडे या लागते, सगळं परिवार येऊन जा तुम्ही. घेतले आपले 2-4 सेवक घेतले आणि कार्य सुरू केले जी. हो, कार्य सुरू केले. कार्य सुरू चालू राहायचे. साहेब म्हणते तुम्हाला 2-3 महिने कार्य देऊ शकते. साहेबाला पूर्ण हकीकत माहीत होती, पण त्यांनी विचारलं मला, मी सांगितली त्यांना असं असं झालं साहेब. हो का म्हणते, तरी पण तुम्ही कार्य सुरू करा. तुम्हाला जास्त दिवसाचे कार्य काही देऊ शकणार नाही. 2-3-4 महिन्याचे कार्य करा, त्याच्यानंतर तुम्ही आपला त्यागाचा विषय ठेवून द्या. तसेच कार्य घडवली जे लगातार कार्य सुरू केले. त्यानंतर त्यागाचे कार्य घेतले. त्यागाच्या कार्यातही आले छोट्या मोठ्या काहीतरी चुका अनचुका झाल्या, साहेबापर्यंत सांगून आम्ही सोडवल्या. पण त्या आता त्यागी सेवका हो, त्यागी सेवका म्हणून मी त्या भगवंताच्या कार्याला कधीही मुकणार नाही जी. आमच्या गावात नाही का भजन मंडळ नव्हता जी. मी भजन मंडळ सुरू केला. सेवक लोक म्हणे चर्चा बैठक सुरू करा म्हणे. चर्चा बैठक काही सेवक लोक नाही का जी, चर्चा बैठक सुरू करा म्हणे. आजी म्हणलं चर्चा बैठक हे आता तसे करते जी. एका कार्याला येत नाही, एका कार्याला असे मुक्ते जी. मी आता सकाळपासून सगळ्याच्या घरी विनंती करून राहिलो. आजी सेवक भाऊ मानवरेले नाही का त्या आहे हवं जावं लागते आपल्याला. एक तोंड इकडं करते, एक तोंड तिकडं करते जी. माझा कार्य म्हणते खूप मोठे तिकडं चालू आहे म्हणते, माझा कामच खूप आहे म्हणते जोराचा. मग आता का सांगावा. मग आजी भगवंत साक्षात आहे, आपण विसरला नाही पाहिजे. भगवंताचे कार्य नाही विसरला पाहिजे जी. मी सांगतो आणि नमस्कारची घ्यावा पहिले मार्गात. मी एक सांगतो तुम्हाला, सर्व सेवक लोकांना उपस्थित आहेत त्याला सांगतो, आपण सर्व सेवक भेटल्यानंतर आपण पहिले नमस्कारची घ्यायचा. नमस्कार नाही घ्यायचा, त्याला जी लावायचा. नमस्कार जी मध्ये प्रेम आहे जी. नमस्कार नाही घ्यायचा निसता, जी मध्ये प्रेम आहे. हा प्रेम आहे. नाही तर हा भगवंत आपल्याला प्रेम लावायला सुस्ती नाही करणार जी. मी सांगतो आधीच, जोपर्यंत आपल्या अंगी प्रेम आहे ना तोपर्यंत आहो. तो सुटला का नाही तर झाला, मग तो प्रेम लावून देईन त्या भीतीने, सुस्ती नाही करणार तो. मी सांगतो तुम्हाला, म्हणून सांगतो. सत्यमर्यादा प्रेमाची चर्चा बैठक चालू आहे. असाच मी त्या भाकरवाडीला गेलो होतो. हे भाकरवाडी काहीतरी आहे, तिथे गेलो. एक अनुभव सांगतो छोटासा, मग थांबून देतो. भाकरवाडीला गेलो. त्या अशा साईडले नाही का कोणत्या तरी कोणत्यामध्ये एक बजरंगबलीचा मंदिर होता. तिथं गेलो. रस्त्यात एक बाबाजी भेटले. मी म्हणलं बाबाजी इकडे का मंदिर आहे तर
देव आहे तर जाऊन पाहतो म्हणलं पाहिले. हो का जी म्हणते, देव पाहिले जाता का म्हणते. मी म्हणलो हो देव पाहिले जातो जी म्हणलो. देव का ना आहे त्या मंदिरातच येतो म्हणलं देव पाहून सगळ्यांनी. हो का म्हणते, जा बरं म्हणते, या देव पाहून या म्हणते. आता त्या रूपानं कोणते होते तर माहित आहे बाबाजी. मी गेलो मंदिराच्या भोवताल फिरलो, प्रदक्षिणा घातल्या, मंदिरात जाऊन पाहिलं देव कुठं आहे म्हणून पाहिले नाही का जी. तर गेलो पाहिलं, फिरफार झालो, अजून वापस आलो. तेच बाबाजी मला भेटले. काय म्हणते, अरे बापू प्रेमदास, अरे म्हणते भेटला का देव तुले. मी म्हणलो नाही जी म्हणलो, त्या कोणत्या तिकडे हिंडफिर झालो, मंदिरातही गेलो, भोवताल फिरलो तरी देवच नाही भेटला म्हणलो. हो का जी म्हणते. तर म्हणते तुम्हाला देव दाखवून देऊ का म्हणते कुठं आहे तर. हो दाखवायची म्हणलो, मला देव पाहायचाच होता म्हणलो. तर म्हणते ते बाबाजी आपल्या बाबाजीच्या रूपात होते ना, त्याने सांगितला म्हणते ये म्हणते इकडे तुला सांगतो म्हणते देव कुठं आहे तर. बापू म्हणते मला कानमंत्रच दिल्यासारखा, त्याने कानमंत्रच दिल्यासारखा झाला. बापू म्हणते तुझ्याजवळ नाही का म्हणते, तुले म्हणते मी कानमंत्र देतो. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा पालन करजो म्हणते जीवनभर. 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा पालन करजो म्हणते. भगवंत नाही म्हणते तुझ्या घरी पाणी भरायला येते बरं म्हणते, पाणी भरण म्हणते तुझ्या घरी देव. हो का जी म्हणलो. आणि देव आपल्यातच आहे म्हणते. देव कुठं आहे, आपल्यातच आहे. त्याची त्या जीवाची पूजा कर म्हणते. सत्य बोलजो, प्रेमाने वागजो, मर्यादेत चालजो, तेव्हा तो भगवंत तुझ्या घरी पाणी भरायला येईल म्हणते. एवढी सेवा कर म्हणते. नाही तुला देव भेटला तर म्हणते मग मला सांगजो म्हणते. हो ह्या बाबाजीले, ते बाबाजी म्हणजे जुम्मन रूपातच होते बरं. तेच बाबाजी भेटले होते मला. हो ते करतानी, ते कार्य करतानी अशा कठीणाई आल्याची मला असं वाटला का माझ्या जीवनाचा खूप आनंदमय झाला, भेटला देव मला. आता काही वेळ काही कालांतराच्या वैमा मला सुख दुःख यायला लागले. देव म्हणला हा जीवन एवढा कठीण काम आहे का म्हणलं. नाही का म्हणते, कुठं कठीण आहे का म्हणते, काही सांगतेस म्हणते तू. कठीण नाही म्हणते तो. त्यानं कान धरला ना मला नदीच्या थडीवर नेला, नदीच्या नक्षीच्या नदीच्या थडीवर. ते तर दाखवलं. ते पण म्हणते नदी वाहून राहिली म्हणते. ते नदी वाहत आहे, या नदीले कितीतरी टेकर आहे, डोंगर आहे, गोटे आहे, बाबरी आहे, खडे आहे, गोटे आहे म्हणते, तरी ते निरंतर वाहत आहे म्हणते, निरंतर वाहून राहिली बरं म्हणते. तसा सारखा आपला आयुष्य आहे भाऊ म्हणते. सुख आणि दुःख हे पाठीमागं आपल्या चालणारच आहे का म्हणते. याच्यातून मार्ग काढून आपल्याला जीवन जगायचं आहे म्हणते. सगळ्याच्याच आयुष्यात आहे म्हणते. हे मोठा राहील लहान राहील म्हणून माणसानं घमंड गर्व नाही करावा जी, कधीच नाही करावा. प्रेमानं राहावा, प्रेमानं चालावं. सगळ्याशी मुख्याच्या नावाराशी प्रेम करावा जास्तीत जास्त करून सनेनी. या मानवानं माणसाची सेवा करावा पाहिजे. असं आहे, माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे, बस एवढा ठेवावं. असं माझं बोलणं आहे जी. तर भजनाच्या माध्यमातून का होईना मी काहीतरी गावात थोडंसं करत राहतो, भजन पूजन वगैरे. चर्चा बैठकीत नाही घेतली, साहेबाला म्हणलो होतो चर्चा बैठक घेऊन म्हणलो होतो. तर पहा म्हणे विचार करा सगळेजण म्हणे. आता सगळ्याची वृत्ती सारखी नाही राहत नाही. भजनाच्या माध्यमातून काहीतरी करत आहे तुमची आम्ही. हो तर माझं एवढंच बोलणं आहे की आपण सेवकानं आपली नीती नाही भुलली पाहिजे जी. आपण सर्व सेवकानं आपल्याला जे आपल्या बाबानं शिदोरी दिली आहे, आणि ते शिदोरी कुठं बांधून ठेवायची. हो का जी, बांधून नाही ठेवायची. शिदोरी बांधून ठेवायची जी, तिला उघडी करायची. उघडी करून सगळ्यांनी तिला प्रसाद म्हणून ग्रहण करायची, आहे का नाही जी, असा म्हणतो. जर माझ्या बोलण्यात चालण्यात काही जर अतिवृत्ती झाली असं तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला मी क्षमा मागतो. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महानते की बाबा जुंदेजी हे इथं उपस्थित आहेत, त्यांना पण मी क्षमा मागतो. तसेच आपल्या लाडक्या मातोश्री वाराणसी यांना पण मी म्हणून क्षमा मागतो. इथे बसलेले कार्यकर्तागण, सेवक परिवार, संचालक साहेब यांना मी माफी मागून आपले 2 शब्द इथं पूर्ण करतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार जी. नमस्कार. धन्यवाद साहेब, खूप छान सुंदर असं आपण अनुभव व्यक्त केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.